शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली असल्याची माहिती समोर येते। आज सकाळी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळालाय। शरद पवार यांना 9 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आलं होतं। मात्र आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना रुग्णालयातून घरी परतण्याची परवानगी आता मिळाली आहे। दरम्यान डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्रकृती आता चांगली आहे आणि ते आता त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे। पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच ते सार्वजनिक कार्यक्रमांना परत जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिलाय। खोकल्याचा त्रास आणि इतर काही त्रासांमुळे शरद पवार यांना 5 दिवसांपूर्वी पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। रुबी हॉल क्लिनिकमध्ये रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते। मात्र आता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आणि त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। 5 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। आता ते घरामध्ये पोहोचलेले देखील आहेत आणि आता त्यांच्यावर घरून उपचार सुरू असणार आहेत।